पेठ एसटी स्टँडवरील समाधी ठेकेदाराचा मनमानीपणा, लाभार्थीच्या कारवाईची मागणी. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेसमध्ये महिलांना अर्धे तिकीट व ज्येष्ठांना मोफत प्रवास आहे. शासनाने परिवहन मंडळाच्या सर्व नियंत्रणाकांना दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजी परिपत्रक पाठवले. त्यामध्ये NCMC नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड बंधनकारक करण्यात आलंय. सदरील कार्ड कुठल्याही बस स्टँडवर बनवून मिळणार आहे. सर्व सवलतधारी प्रवाशांना हे कार्ड बंधनकारक करण्यात आलं असल्यानेही हे कार्ड असेल तरच एसटी प्रवास तिकिटावर ही सवलत मिळणार आहे. यावरून प्रत्यक्षात योजना बंद होणार नसली तरी त्याचा थेट लाभ प्रवाशांना होणार आहे. हे कार्ड प्रीपेड वॉलेट सारखे काम करणार असून 199 रुपयांची किंमत आहे. त्यात किमान 100 रुपयांचा बॅलन्स कायम ठेवला लागेल. त्यासाठी 50 रुपयांच्या पटीत ते रिचार्ज करता येणार आहे. हे कार्ड थेट आधार कार्डशी जोडल्यामुळे वेगळे आधार कार्ड दाखवण्याची आवश्यकता नाही. यामध्ये प्रामुख्याने महिला, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक, व्याधीग्रस्त रुग्ण, सर्वसामान्य महिला, दिव्यांगजन, विविध पुरस्कार प्राप्त व्यक्ती आदींचा समावेश आहे. या कार्डमध्ये सवलतीच्या प्रकारानुसार सवलतीची टक्केवारी, किलोमीटर आदी माहिती असेल. मात्र पेठ सारख्या आदिवासी बहुल भागात संबंधित एजन्सीच्या चालकांकडून 199 रुपयांऐवजी 300 रुपये वसूल केले जात असून लाभार्थींना याबाबत विचारणा केली असता 100 रुपये तुमच्या टॉपअप मध्ये टाकले जातील असं सांगण्यात येत आहे. परंतु कार्डच्या दिलेल्या पावतीवर तसा कुठेच उल्लेख नसल्याने लाभार्थी बुचकळ्यात पडले. 17 फेब्रुवारी या ठिकाणी कार्ड काढणे नोंदणी सुरू असून आतापर्यंत सुमारे 2200 कार्ड नोंदणी झाली असल्याचं त्यांनी कडून सांगितलंय. या सावळा गोंधळ कारभाराबाबत लाभार्थ्यांच्या वतीने एसटी महामंडळाचे विभागीय नियंत्रक सचिन काशी सातोर यांचे संपर्क साधून हा प्रकार त्यांना सांगितला असून येथील डेपो मॅनेजर यांच्याशी चर्चा करून सदरील चुकीच्या कारभारावर त्यांनी सदरील व्यक्तीस ते केंद्र तात्काळ बंद करण्याच्या सूचना देत त्यांना अहवाल पाठवण्याचे सांगितले. 100 वर रिचार्ज 50 करणे आवश्यक राहील. नाही तो पाहिल ना कार्ड चालू असं कर वर्षाच्या दलालीत हातकाळे आता 200 रुपयांनी कार्ड वाटायला चालू कर. याचं काही नाही, यांचा अहवाल आता वरिष्ठ कार्यालयात कशा करीता हेच जो अनियमित आढळली ती 300 रुपये घेतो साहेब. पण आमचा 99 रुपये कुठे? नाही हे बघा सांगताना आता तू आता इथेच सांगतोय तर मी तुम्हाला रिचार्ज करून देणार, टॉपअप मारून देणार 100 रुपयाचा. आता याच्या विषयी कार्ड फक्त कार्डाचे त्याच्यात टॉपअप करणं हा वेगळा विषय. मग सर पैसे घेतलेले आहेत ना ते? सर मी जगन्नाथ भागवत गावी पेठ डेपोत काम करत होतो. तर जे 100 रुपये एक्स्ट्रा घेणार होतो तो मी 100 रुपयाचा टॉपअप मारणार होतो. आतापर्यंत किती कार्ड तयार झाले तुमच्याकडून? झाले असतील 2200 2300. टोटल अमाऊंट किती जमा झाली? साधारणतः झाल्यास 1,20,000 पर्यंत. मग एक कार्डची म्हणजे ठराविक जी काही रक्कम आहे ती 99 रुपये आहे. लाभार्थ्याला प्रूफ म्हणून दिलं का तुम्ही? सदर आपला ग्रामीण भाग असल्यामुळे लोक नंतर पैसे देणार नव्हते, त्याच्यामुळे टॉपअप करणं हा गरजेचा होता 100 रुपयाचा. आता त्यानुसार लोकांकडून ती रक्कम घेतली गेली आणि नंतर मी 100 रुपयाचा टॉपअप मारणार होतो आणि मारलं याच्यामध्ये फरक आहे. रक्कम तर तुम्ही घेतली. हा मग कार्ड येण्याच्या आधीच टॉपअप करून देता येत नाही साहेब. कार्ड आल्यानंतरच तो टॉपअप करावा लागेल ना. मग ती अगोदरच रक्कम घ्यायला नाही पाहिजे होती जी कार्डची. एसबीआय न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी प्रकाश पगारे, पेठ.